राम शिंदे यांच्या इशाऱ्यामुळे बांधकाम विभाग ॲक्शन मोडवर. सोनोशी रस्त्याजवळील खड्डा अखेर मुजवला. बांधकाम विभागाने घेतली टाकेत भागातील रस्त्याची दखल. इगतपुरी तालुक्यातील टाकेत ते वासाळी रस्त्यावरील संत निरंकारी भवनजवळ सोनोशी पुलाच्या 100 मीटर मागे रस्त्याच्या मध्यभागी मोरीला भले मोठे भगदाड पडले होते. सदर ठिकाणी हे अपघात प्रणव क्षेत्र बनलं होतं. मुसळधार पावसामुळे शेतीबरोबरच रस्ते, पूल, मोऱ्यांचे टाकेत परिसरात मोठं नुकसान झालं होतं. निनावी ते इगतपुरी दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्याने सर्वतीर्थ टाकेत शिरेवाडी येथील निरंकारी भवनाजवळून वासाळी फाट्यापासून भंडारदरा धरणाकडे कळसुबाई शिखर, घाटघर, हरिश्चंद्र अभयारण्य याकडे जाता येतं. यासोबतच वासाळे ते आंबेवाडी मार्गे भावली धरण, इगतपुरी, कसारा, मुंबईकडे या रस्त्याने जाता येते. परंतु सर्वतीर्थ टाकेत बुद्रुक ते बांबळेवाडी हा 1.5 किलोमीटर अंतरचा रस्ता सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचा करण्यात आला होता. या कारणास्तव या रस्त्यावर पूर्णतः खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, पर्यटक व भाविक भक्त, प्रवासी, वाहनधारकांची या रस्त्यावरील खड्डे चुकवताना मोठी तारेवरची कसरत होत आहे. त्यात पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचलं की मोठमोठ्या खड्ड्यांचा अंदाज पण येत नाही. अशातच सोनोशी निरंकारी भवनजवळ रस्त्याच्या वळणावर मध्यभागी मोरीला भले मोठे भगदाड पडलं असून गेल्या 10-12 दिवसापासून हा खड्डा वाहनांच्या एजामुळे व्हायब्रेशनने आणखी मोठा होत चालला होता. रस्त्याच्या मधोमध मोरीला पडलेल्या खड्ड्यांमुळे अचानक प्रवासी वाहनधारकांची मोठी दमछाक होत होती. या रस्त्याने चालताना अचानकपणे खड्डा आल्यामुळे मोठा अपघात होत होते. जवळपास 5-6 फूट खोल, 3 फूट रुंदीचा या खड्ड्यातून पाणी वाहताना दिसत होतं. या खड्ड्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या परिसरातील अनेक नागरिकांनी संबंधित रस्ता प्रशासनाकडे मागणी केली असता अद्यापर्यंत कुणीही याकडे लक्ष दिलं नव्हतं. या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून व रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या लक्षात यावे म्हणून येथील नागरिकांनी भगदाडमध्ये झाडांच्या फांद्या उभ्या केल्या होत्या. काही ठिकाणी रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून जावं लागत असल्याने घसरून पडण्याची शक्यता होती. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने त्यातून वाहनांना मार्गक्रमण करणं जिकिरीचं झालं आहे. सर्वतीर्थ टाकेत धामणगाव फाटा ते टाकेत DLC रस्ता व्यवस्थित कॉन्क्रीट न केल्यामुळे त्या ठिकाणहून उकडलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावरून जावं लागत होतं. परिणामी दुचाकी स्वारांना घसरणाऱ्या रस्त्यावरून धूळ खात प्रवास करावा लागत होता. अशातच टाकेत कडवा नदी पुलावरील स्लॅबचे स्टील पूर्णपणे उखडलं होतं. टाकेत ग्रामपंचायत गटारीचे पावसाचे पाणी या पुलावरून येऊन साचून राहत होतं. अशा परिस्थितीत उखडलेल्या लोखंडी स्टीलचा खड्ड्यातील पाण्यात वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने मोठा जीवघेणा प्रवास या ठिकाणहून रोज करावा लागत होता. यासोबतच टाकेत म्हैस वळण घाट चौफुली रस्त्यावर टाकेत तीर्थाकडे जातानाच जवळपास 1 ते 1.5 फूट उंचीचा कॉन्क्रीटीकरण केला असल्याने या ठिकाणून रोज वाहनांची मोठी कसरत बघायला मिळत होती. यामुळे या ठिकाणी रोज मोठे ट्रॅफिक बघायला मिळत होतं. या भल्या मोठ्या कटमुळे या ठिकाणी छोटे कार वाहनांचे मोठे नुकसान व्हायचे. याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला भली मोठी उघडी विहीर आहे. या रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. या सर्व गोष्टींना संबंधित रस्ता प्रशासन, ठेकेदार, अधिकारी जबाबदार असून वेळोवेळी हे सर्व प्रश्न सोडवण्यात यावे यासाठी दूरध्वनीवर संबंधित बांधकाम विभाग, रस्ता प्रशासन अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही अद्यापर्यंत संबंधित यंत्रणांकडून कोणतीही उपाययोजना झाली नाही अथवा कुणीही याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. आजपर्यंत कोणताच खड्डा मुजवला गेला नाही. त्यात टाकेत ते बांबळेवाडी व टाकेत ते जोशीवाडीपर्यंत रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत. रोज या खड्ड्यावरून छोट्या मोठ्या अपघातांची मालिका चालूच असते. येत्या 10 दिवसात संबंधित रस्ता प्रशासन, ठेकेदार यंत्रणांनी टाकेत परिसरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवले नाहीत तर ग्रामस्थ नागरिकांच्या वतीनं अनोखे आंदोलन करत उपोषणाला बसल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असा इशारा टाकेत परिसराच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी बांधकाम विभागाला दिला होता. परंतु सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या रस्त्यातील खड्ड्यांचा आंदोलन इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची वेळीच दखल घेत सोनोशी निरंकारी भवन जवळील रस्त्याला पडलेले भगदाड तात्काळ मुजवले. त्यानंतर टाकेत म्हैस वळण घाट तीर्थ रोड चौकातील कट सुरळीत केला. यासोबतच टाकेत कडवा नदीवरील पुलावरील उघडे पडलेले स्टील काढून घेतलं. लवकरच कडवा नदी पुलावर पूर्णपणे कॉन्क्रीट रस्ता करण्यात येणार आहे. यासोबतच टाकेत तीर्थ ते टाकेत पर्यंतचा DLC कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला दमदार सुरुवात करण्यात आली आहे. येत्या काही दिवसाच्या आत सदर रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीट होणार आहे.
यासोबतच टाके ते बांबळेवाडी व टाके ते जोशीवाडी रस्त्यातील खड्डे तात्काळ मुजवण्यात यावे अशी मागणीही राम शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे। लवकरच सर्व रस्त्यातील खड्डे बांधकामकडून मुजवण्यात येणार आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह पत्रकार राम शिंदे, इगतपुरी।